सबस्क्रायबर्स गेनिंग सगळ्यात मोठा पॉईंट आहे आणि ही जी सेटिंग आहे ही सगळ्यांच्या चॅनलमध्ये आहे, यूट्यूब चॅनलमध्ये. आणि याचं मेन मोटिव्ह असं आहे की सबस्क्रायबर जो आहे, जो तुमचं चॅनल बघणार आहे किंवा ज्याला तुमचं चॅनल बघायचं आहे तो सबस्क्राईब केल्याशिवाय तुमचं चॅनल बघूच शकत नाही. आणि ही सेटिंग म्हणजे तुमच्या चॅनलवर 10 सबस्क्रायबर असू द्या किंवा 20 असू द्या किंवा 10 मिलियन सबस्क्रायबर असू द्या, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये, सगळ्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये ही सेटिंग आहे. पण ती कुठं आहे, कशी ऑन करायची, मी स्वतःसुद्धा या सेटिंगने माझ्या चॅनलवर सबस्क्रायबर वाढवलेले आहेत. आणि मेन गोष्ट ही की जोपर्यंत समोरचा व्ह्यूअर जो आहे तो तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत तो तुमच्याशी कनेक्ट होऊ शकत नाही, म्हणजे तो तुम्हाला सबस्क्राईब करायला मजबूर होऊन जातो. या प्रकारची ही सेटिंग आहे, सबस्क्रायबर मोड सेटिंग आहे. आता ती सेटिंग कुठे आहे, मी स्वतः या सेटिंगने माझ्या चॅनलवर खूप सारे सबस्क्रायबर वाढवले आहेत. तुम्ही चॅनलला जाऊन चेक करू शकता की आता माझे सबस्क्रायबर किती आहेत आणि मी व्हिडिओ किती अपलोड केलेले आहेत, बरोबर. तर आता ती नेमकी सेटिंग कोणती, कशी आहे, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्याच्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. नाहीतर जर स्किप केलं तर नक्कीच तुम्हाला ती सेटिंग मिस होऊन जाईल, बरोबर. आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये यूट्यूब ॲप्लिकेशन हे असेल. तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूब ॲप्लिकेशन असेलच. यूट्यूब ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी ऑन करून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ऑन केल्यानंतर या ठिकाणी खाली ऑप्शन्स येत असतील, होम, शॉर्ट्स, क्रिएट, यू. आणि तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएटवर क्लिक करून घ्यायचं आहे. क्रिएटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स दिसतील, व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह, पोस्ट. तर तुम्हाला या ठिकाणी लाईव्हवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर लाईव्हवर क्लिक केल्यानंतर तुमचा या ठिकाणी फेस दिसत असेल, म्हणजे तुमची लाईव्ह जी आहे ती घेतली जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं आहे. पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा इंटरफेस तयार होईल. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, जे टायटल आहे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे. तर बघा, टायटल काय लिहायचं आहे आपल्याला, तर यामध्ये लिहायचं आहे की 100 सबस्क्रायबर मिळवा फ्रीमध्ये. ओके, अशा प्रकारे आपल्याला एक टायटल देऊन द्यायचं आहे. पहिली गोष्ट अशी की जर फ्रीमध्ये मिळवायचं असेल तर लोक नक्कीच या ठिकाणी येणार आहेत. कोणी असं, मी सुद्धा जर मला असं वाटलं की चला मला 100 सबस्क्रायबर भेटणार आहेत तर नक्कीच मी तो व्हिडिओ जो आहे तो बघणार आहे. ठीक आहे. सेकंड जे आहे विजिबिलिटी, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पब्लिक नाही करायचं आहे, तुम्हाला ती गोष्ट नंतर करायची आहे. तर या ठिकाणी बघा, आपल्याला अनलिस्टेड ठेवायची आहे. याच्यानंतर तुमचं जे ऑडियन्स आहे तो तुम्हाला ऑलवेज नो सिलेक्ट करायचा आहे. नाहीतर जर तुम्ही येस सिलेक्ट केलं तर तुमचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते नो ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन ॲड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सेम मी लिहिणार आहे, 100 सबस्क्रायबर मिळवा 1 मिनिटात, असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात, बरोबर. त्याप्रमाणे तुम्हाला जसं तुमचं टायटल असेल तसंच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर स्क्रीनकास्ट घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, स्क्रीनकास्टच्या खाली एक ऑप्शन आहे, ते आहे शेड्यूल फॉर लेटर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो व्हिडिओ आहे तो शेड्यूल करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी डेट आणि टाईम तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. तर मी डेट आता सेट करून घेणार आहे, फ्रायडे 21 ऑगस्ट. ओके. आता तुम्हाला या ठिकाणी टाईमसुद्धा सेट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला टाईम सेट करायचा आहे. आता वाजले तुमचे 10:12. तर आपण काय करणार आहोत, 10:20 मिनिटांनी आपली लाईव्ह चालू होणार आहे. या प्रकारे आपण सेट करून घेऊयात, शेड्यूल करून घेऊयात आपली जी लाईव्ह आहे ती. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही प्रोडक्ट्स टॅग करू शकता. तर बघा, प्रोडक्ट्स टॅगचं ऑप्शन जे आहे ते येतं ज्यांचं चॅनल मोनोटाईज आहे. तर या ठिकाणी मी माझे प्रोडक्ट्स जे आहेत ते सेव्ह करून ठेवलेले आहेत आणि सेव्ह केल्यानंतर मी या ठिकाणी माझे प्रोडक्ट जे आहेत ते टॅग करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये. महत्त्वाची सेटिंग आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला अलाउ चॅट्स म्हणायचे आहेत, म्हणजे लोकांनी रिॲक्शन्स वगैरे दिल्या पाहिजेत, चॅट केली पाहिजे. त्याच्यानंतर शो लीडर बोर्ड तुम्हाला दिसला पाहिजे. खाली एक ऑप्शन आहे एनेबल मोनोटायझेशन, ज्याचं चॅनल मोनोटाईज आहे त्यांना हा मेसेज हा येऊन जातो. त्याच्यानंतर एक त्याच्यावरचं ऑप्शन आहे की पेड प्रमोशन आहे का. जर तुमच्या चॅनलवर पेड प्रमोशन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ते ऑप्शन ऑन करून घ्यायचं आहे. या सगळ्या सेटिंग केल्यानंतर बघा, नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्टवर क्लिक करून द्यायचं आहे. आता नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा, तुमची लाईव्ह जी आहे ते आपण काय केलेली आहे, स्ट्रीम केलेली आहे आणि ती कधी स्टार्ट होणार आहे, आपली 10:20 तर आपण या ठिकाणी काय करून घेणार आहोत, डन करून घेणार आहोत. ठीक आहे. आता डन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
या ठिकाणी प्रोसेसिंग होत आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट क्लोज करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी क्लोज केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा यूट्यूब जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. आता बघा यूट्यूबमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलच्या लोगोवर क्लिक करायचं आहे आणि चॅनलच्या लोगोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय म्हणायचं आहे, व्ह्यू चॅनल. आता व्ह्यू चॅनलवर गेल्यानंतर या ठिकाणी बघा लाईव्हचं जे ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला यायचं आहे. आता लाईव्हच्या ऑप्शनवर आल्यानंतर या ठिकाणी तुमची जी लाईव्ह आहे ती या प्रकारे लाईव्हवर क्लिक करून घ्यायचे, म्हणजे तुम्ही जे सेट केलेलं आहे त्याच्यावर. बरोबर, आता बघा या ठिकाणी तुम्हाला तुमची लाईव्ह ही कधी स्टार्ट होणार आहे, 4 मिनिटं 19 सेकंदांनी नाही, म्हणजे आपण 8 मिनिटांनी तुमची लाईव्ह स्टार्ट होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सबस्क्रायबर्स मोड हे ऑन करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी सेटिंगवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सेटिंगवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला कम्युनिटी मॉडरेशन हे जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. कम्युनिटी मॉडरेशनवर क्लिक केल्यानंतर बघा लाईव्ह चॅट तुम्हाला ऑन ठेवायचे आहे, म्हणजे तुम्ही चॅट करू शकतात. बरोबर, कारण लोक हे चॅट तुमच्या लाईव्हवर करू शकतात. त्याच्यानंतर लाईव्ह चॅट समरी ऑन ठेवायची आहे. आणि महत्त्वाचं बघा पार्टिसिपंट मोड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी सबस्क्रायबर्स याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. महत्त्वाची सेटिंग आहे. बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर या सेटिंगचा काय फायदा होणार आहे, म्हणजे जर लोकांनी तुम्हाला सबस्क्राईब केलं तरच ते तुमच्या व्हिडिओला जॉईन करू शकतात. आणि याच्यासाठी लोकांना तुम्हाला जर एखादा मेसेज जरी सेंड करायचा असेल, फक्त हाय जरी टाईप करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला सबस्क्राईब हे लोक करतीलच. आणि सबस्क्राईब केल्याशिवाय त्यांचा एकही मेसेज येणार नाही. याच्याने काय, म्हणजे जर लोक तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे लोक काय करतील, पहिले तुम्हाला सबस्क्राईब करतील आणि नंतरच मग तुमच्या याच्यावर मेसेज पाठवू शकतात किंवा त्यांना 1000 सबस्क्रायबरचा जो बेनिफिट आहे तो मिळणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही ॲनी ड्युरेशनमध्ये 1 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट्स 20 मिनिट सेट करू शकतात. पण मी ॲनी ड्युरेशन या ठिकाणी फक्त काय म्हणतो आपण त्याला सेट करणार आहोत. तर बघा ही जी सबस्क्रायबरची सेटिंग ही ऑन झाली. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे क्लोज करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी आता मेसेज येऊन गेला की ओनली चॅनल सबस्क्रायबर कॅन सेंड मेसेज, म्हणजे ज्याला सबस्क्राईब करायचं आहे. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की जर कोणाला मेसेज पाठवायचे असतील तर त्याला काय करावं लागेल, आधी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. बरोबर, त्याच्याशिवाय मेसेज हा सेंड होणार नाही. मी अशा प्रकारे माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर हे वाढवलेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी सबस्क्रायबर हे वाढत असतात. बरोबर, या प्रकारच्या सेटिंग करून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे चॅनल आहे ते लवकरात लवकर ग्रो करायचं आहे आणि सबस्क्रायबर हे वाढवायचे आहेत. बरोबर, तर आशा करते महत्त्वाचा पॉईंट होता, एकदम सिंपल सेटिंग होती, कुठंही काही जास्त करायचं नाही, तुमच्याच चॅनलमध्ये होती पण आपल्याला माहीत नसते. बरोबर, तर जर आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप द्यायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.